नमस्कार. आज आपण शेपू आणि आंबट चुका याची हाटीव भाजी बनवून घेणार आहोत आणि ते देखील काहीच मिनिटांमध्ये. अतिशय चवदार ही भाजी बनून तयार होते. चवीला आंबट, तिखट अशी याची चव असते. गरमागरम भाकरी आणि याचा गरगटा. तर चला जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे शेपू आणि थोडासा आंबट चुका हा 2 ते 3 पाण्याने धुवून घेतला आणि याला आता आपल्याला बारीक असं चिरून घ्यायचंय. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडासा पालक देखील घालू शकता. आता इथे माझ्याकडे पालक नाहीये म्हणून फक्त शेपू आणि आंबट चुका इथे मी घेतलेला आहे. भाजी धुवूनच मगच चिरायची इथे. तर इथे मी बारीक अशी ही भाजी चिरून घेते. बऱ्याच जणांना शेपू आवडत नाही, पण शेपू आणि आंबट चुका जर तुम्ही माझ्या पद्धतीने बनवून जर त्यांना खाऊ घातला, तर नक्कीच बोटं चाखत खातील याची मी खात्री देते. भाजी चिरून झालेली आहे आणि अर्धी वाटी शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आहेत आणि सोबतच 4 ते 5 हिरव्या मिरच्या घालून याचं भरड बनवून घ्यायचं आहे. कुकरमध्ये मी जवळपास 1.5 चमचा तेल घालून घेतलंय. तेल गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची. मोहरी तडतडली की यामध्ये भरपूर असा बारीक ठेचलेला किंवा चिरलेला लसूण घालून घ्यायचा आणि व्यवस्थित याला परतून घ्यायचं. यामध्येच आता मी कच्चे शेंगदाणे आणि हिरव्या मिरचीचं जे भरड केलं होतं ते आपण घालून घेणार आहोत आणि याला कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचंय. थोडीशी हळद घालून पुन्हा एकदा परतून घ्यायचे. कच्चे शेंगदाणे घातले होते आणि वेळ जर वाचवायचा असेल तर अशा पद्धतीने कच्चे शेंगदाणे आणि मिरची याचं भरड वाटण करून डायरेक्ट तेलामध्ये आपण परतून घेतलं तर हे परतण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त 1 ते 1.5 मिनिट लागतो आणि झटपट तुम्ही ही खमंग फोडणी बनवून यामध्ये भाजी बनवू शकता. तर अशा पद्धतीने वेळ वाचू शकता. आता इथे मी या कुकरमध्ये चिरलेली भाजी घालून घेतलेली आहे आणि सोबतच भिजवून ठेवलेली चण्याची डाळ जी आहे ती देखील घालून घेतलेली आहे. पुन्हा एकदा याला आपण मिक्स करूया म्हणजेच भाजी थोडीशी कमी होईल आणि मग मिठाचा अंदाज घेऊन आपण यामध्ये मीठ घालणार आहोत. पालेभाज्या बनवत असताना कधीही सुरुवातीलाच मीठ घालायचं नाही. छान असं 2 ते 3 मिनिटासाठी परतून घेतल्यानंतर पालेभाज्या या कमी होतात आणि मग आपण अंदाजाने मीठ घालू शकतो. तर ही एक महत्त्वाची टीप आहे. व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि कुकरला झाकण लावून 3 शिट्या करून घ्यायच्या आहेत. 3 शिट्यांमध्ये चण्याची डाळ खूप छान शिजली जाते आणि कुकर थंड झाल्यानंतर आपण याचं झाकण उघडून ही भाजी घोटून घेणार आहोत. झाकण काढून घेणार आहे आणि आता याला आपण घोटून घेऊया. भाजी 3 शिट्ट्यांमध्ये लगेचच शिजून तयार होते. गरमागरम शेपू आणि आंबट चुका याचा गरगटा तयार झालेला आहे. यासाठी मला फक्त 7 ते 8च मिनिटं लागली. ही शेपू आणि आंबट चुक्याची भाजी तुम्ही भाकरी, भात यासोबत खाऊ शकता. तर आजची रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओसहित. तोपर्यंत बाय.